हो सर, कुठून बोलताय? शेतकरी बोलतो लिंगीहून. हा, लिंगी. हम्म. हा. अहो या वाणेरायनं सगळी राख लावली आमच्या सोयाबीनाची. तुमचा एकही इकडे वना पाल नाही ना कोणीच नाही, सगळं यानं काहीच ठेवलं नाही. नेमकं काय मला कळत ना झालं हे वनपंचचं कशासाठी आहे ते. तुमचं डिपार्टमेंट कशासाठी आहे काय कळना झालंय. सगळी राख लावली, बोंड खाल्ले शेतकऱ्याचे सगळे इकडे आमचे. सोयाबीनला शेंग ठेवली नाही. तुमचा एखादा इथं अधिकारी किंवा कर्मचारी इकडे येऊन पाहायला तयार नाही. नेमकं तुम्ही याच्यावर काय सोल्युशन काढायचं ते सांगा. वाणीर तुम्हाला धरून यायचे की नाही. किती बनणार आहे? अहो खांडाच्या खांडच होतं, 10 खांड आहेत. एवढे नाही धरता येणार. मग तसं काय करा तुम्ही, तसं पब्लिश करा ते एक धरता येणार नाही म्हणून. बरोबर आहे. तसं पब्लिश करा तुम्ही धरता येणार नाही वाणीर म्हणून. आम्ही जाऊ कलेक्टर पाशी जाऊ, नाही तर कुठं जाऊ. बरं, जमते का तसं? तसं जमतंय. पाटील साहेब तुम्ही काय करा, लेखी द्या. आम्ही आम्हाला ती वाणीर धरता येत नाही तर मग आम्हाला पुढचा मार्ग मोकळा आहे. बर, आपण काय करतो, 4-5 पिसाळे झाले, कोणाच्या मागे लागाले, हे 2 वाण्याला 2-3 वाण्याला धरता येतात. बर, खांडाच्या खांड धरून थोडी यंत्रणा नाही ना आपल्याकडे. खांडाच्या खांडात नाही. बरं आता पाटील हे बोंड पिंड खराब करायले तर हे बोंड आता शेंगा ठेवलं नाही याला, नेमकं आता याला काय करावं सांगा की. त्याच्यात नुकसान भरपाई शासन देते ना. काय करायचं? बरं नेमकं काय नुकसान भरपाई समजा देते शासन, आणि मग आता हे वन विभागाचं काय काम आहे, फॉरेस्ट तुमच्या डिपार्टमेंटचं काय काम आहे? मग आमचंच काम आहे ना ते नुकसान भरपाई तुम्हाला देणं. मग काय प्रोसिजर आहे साहेब त्याचं? त्याचा एक आपली अर्ज करावा लागत असते ऑनलाईनला. अच्छा. आमचे कर्मचारी येतात, त्याचा पंचनामा नोंदवतात, त्याच्यात कृषी अधिकारी राहते, अच्छा. त्याच्यात तलाठी राहते, बरं. त्रिसदस्यीय सदस्यीय समिती राहते. ती समिती त्याचं नुकसान ठरवते आणि त्या GR प्रमाणे तुम्हाला त्याचं नुकसान भरपाई भेटते. बरं मग आता याच्यामध्ये जवळपास एकराचं नुकसान केलंय वाणीरानं. बघा सोयाबीन होत होतं समजा 80,000 रुपये, तर आपल्याला किती रक्कम मिळेल त्याच्यात? आता ते GR प्रमाणे ते समिती ठरवेल ना तुमच्या शेतात येऊन. अच्छा. हा. बरं तुमच्याकडून काय या वानरावर या प्राण्यावर समजा हे करायचं काय नाही का? नाही, एवढे खांडाच्या खांडा नाही पकडू शकत आपण, तेवढी यंत्रणा नाही आपल्याकडे. अच्छा. बरं. त्याने शासनाने पर्याय काढला ना, म्हणजे नुकसान भरपाई. नुकसान भरपाई पर्याय काढाय का? बरं ठीक आहे साहेब, धन्यवाद. ओके. शेतकरी आपल्या इथं रोडला शेत आहे, पैसे काय आहे, पण एवढा वाण्याचा त्रास आहे आम्हाला लईच भयंकर इथं. कारण की झाडं येतं, भयंकर झाड येतं. झाडं तर आम्ही तोडीत नाही, कशामुळे काय बाबा तोडीतच नाही सहसा. रोडच्या साईडने झाड येतात. इथे यंदा कापूस लावला आम्ही. कापसाला तुम्हाला हेडीव दाखिला की आता एवढा त्रास आहे याचा किंवा लईच भयंकर. काय करावं आम्हाला काही मिळ नाही. त्याचा तलाठी मॅडमला फोन लावला होता, ती म्हणली काही मिळ त्याच्यात काही नसतं, आमच्याकडे काही नसतं. मग आता आम्हाला कोणाकडे फोन लावा हेच माहित नाही. तुम्हाला सहज भेटले, तुम्हाला विचारलं मी, तुम्हाला वातावरणात जाऊन दाखवतो. एवढा त्रास आहे. ते दांड मारल्यानंतर हे झालं. बोंड आलं किंवा काय किती हाणणार आहे माणूस. सगळे काम धंदे सोडून आम्हाला इथं राहावं लागले. एक काम करताय ना, घरी गेलं की कोणतरी फोन म्हणला ते वाणे राहायचं तैवरी इथे झाडावर गेल्या उतरत नाहीत, काय नाही. उडाली येत की गावात जवळपास 10-15 टोळी आहे वानेराची, प्रत्येक अलग अलग 15 टोळी असेल. तर इथे एक टोळी आहे. इथं तुम्हाला आता दाखवतो ते वानेर बसते तिथं. इथं जवळपास 25 ते 30 वानेर. एक तर माणूस काय करणार आहे? घरची सगळी माणसं आणून हाणू तर शकत नाही ना. मॅडम म्हणल्या काय आमच्याकडे काही नसते म्हणल्या. मी फोन लावला होता, ते म्हणलं काय इमाय फिमायचं वगैरे काय असते का. त्यांनी आम्हाला सल्ला दिला नाही. सल्ला दिला असला तर आम्हाला काही पर्याय कळत, आम्हाला काही मिळत नाही. आम्ही शेतकरी माणसं येतं. काय वन म्हणजे फॉरेस्ट वाल्याला फोन केला का तुम्ही? नाही, आता तुम्हाला त्याला खरंच बोललो ना. ते म्हणले बाबा एवढ्या टोळ्याचं तर आम्ही काय जाऊ शकत नाही. आता ते काय ते नुकसान भरपाईचं आहे म्हणली. पण आता बोलू त्यांना काय त्याच्या प्रोसिजरनं तुम्हाला विचारून सल्ला घेऊन आम्हाला आणणार. तेवढं काय माहिती नाही ना आम्हाला. आपल्या इथे कापसाचे 2 पुढे आहेत साहेब. एका पुढ्याला तर बोंड ठुल नाही. बोंड जे निबर झालं ते खाली. तर जसं काय बायानं नवीन एचनी आहे का, ते सगळं टोटल जसं काय एचनी करायला बाया एवढं कवळं म्हणून. आता सध्या कापूस कुठंच नाही खाला त्याला. सोयाबीन हे हे जो नवीन पाला आहे का सोयाबीनचा, ते वरपू खालेला आहे. ते नवीन फुटलाय पाला. हे नवीन फुटलेला पाला आहे. एवढं भयंकर आहे. अपर त्रास आहे आमच्या, लई भयंकर त्रास आहे. आणि ते आता आमचं 4-5 क्विंटलचं नुकसान केले कापसाचं. 5 क्विंटलचं गेलं असेल. आता अजून पुढे तर खूप राहिली बाकी. 5-7 क्विंटल तर गेला असेल कापूस, खाला असेल त्यानं, म्हणजे बोंड. मला वानेराचा इतका त्रास आहे की मला ते सोयाबीन कापूस लई वानेर त्रास आहे. आले की वानेर 8-8 दिवस वानेर जात नाही तिथं. बरं. माझं लई नुकसान, 100% नुकसान वानेर जास्त. बरं. मग काय फॉरेस्ट ऑफिसला फोन केला? नाही, कळलं नाही याच्यामध्ये.
2-2.5 एकरचं नुकसान केलं वाण्यानं. बर काय काय केलं? कापूस, सोयाबीन, हम्म. तूर. बर मागणी आमची एवढी की आम्हाला ते पिंजरे भेटावं, सरकारी मदत भेटावं आम्हाला. वानेऱ्यापासून आमच्या पिकाला संरक्षण भेटावं. बर एक तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनं काहीतरी त्याच्यावर पाऊल उचललं पाहिजे, नाही तर एक तर आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे. काहीतरी समजा कोणत्या दोन्हीपैकी एक झालं तरी आम्ही त्याच्या समाधानी येतो. ठीक आहे. आम्हाला काय जास्त काही नको, त्याचं नुकसान झालं का तेवढंच. हो.